गेल्या काही दिवसांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यात कलगीतुरा रंगलाय। मुक्ताईनगरच्या दौऱ्यात रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं। सून एका पक्षात, लेक दुसऱ्या पक्षात असं रुपाली चाकणकरांनी म्हणत रोहिणी खडसे या वडिलांच्या कर्तृत्वावर उभ्या असल्याची टीका केली। त्यावर रुपाली चाकणकरांचं राजकारणातील अस्तित्व काय, फेसबुकवरच्या कमेंट वाचा, तुमचं राजकीय अस्तित्व कळेल असं प्रत्युत्तर रोहिणी खडसेंनी दिलं। लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या वादावरून सुरू झालेला हा वाद एकमेकांचे राजकीय बाप काढण्यापर्यंत पोहोचला। नेमकी दोघींमध्ये काय खडाजंगी झाली होती आणि या वादात आमदार चंद्रकांत पाटलांनी का उडी घेतली हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल। त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाबरोबरच इच्छुक देखील कामाला लागलेत आणि राजकीय वातावरण देखील जोरदार तापू लागलंय। सत्ताधारी विरुद्ध विरोधक एकमेकांवर टीका करत असून त्यातून महाराष्ट्राचं मात्र चांगलं मनोरंजन होताना दिसतंय। कधी कधी या टीका होत असताना त्या टोकाच्या होताना दिसतात। अलीकडच्या काही वर्षात असं चित्र पाहायला मिळणं हे महाराष्ट्रासाठी दुर्मिळ राहिलं नाही। काही वेळेला सर्व पातळी सोडून टीका टिप्पणी होत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। सध्या अजित पवार गटातील नेत्या रुपाली चाकणकर आणि शरद पवार गटातील नेत्या रोहिणी खडसे यांच्यामधील वाद विकोपाला गेला। यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असून त्यांनी आता थेट एकमेकींचा बाप काढलाय। या महिला नेत्यांमध्ये वादविवाद या काही दिवसांत अधिकच वाढत गेल्याचं पाहायला मिळालं। राज्य सरकारतर्फे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली। या अंतर्गत प्रत्येक महिलेला महिन्याला 1,500 रुपये दिले जाणार आहेत। महिन्याभरापूर्वीच त्याची सुरुवात देखील झाली। सत्ताधारी महायुतीकडून योजनेचा जोरदार प्रचार सुरू आहे, तर महाविकास आघाडीने त्यावर टीकेची झोड उठवली आहे। अशातच सरकारकडून दिल्या जाणाऱ्या 1,500 रुपयांमध्ये काय होतं असा सवाल शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी उपस्थित केला होता आणि यावर रुपाली चाकणकर यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। तेव्हापासून या दोन महिला नेत्यांमधील वाद विकोपाला गेला। रुपाली चाकणकर यांनी मुक्ताईनगरमधील आयोजित कार्यक्रमात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला 1,500ची किंमत कशी कळणार असा प्रश्न उपस्थित करत, आम्ही आंदोलनातून मोठे झालेलो आहोत, आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठलाही मतदारसंघ ठेवला नसल्याचं म्हणत रोहिणी खडसेंवर हल्लाबोल केला। स्वतःचं कर्तृत्व नसताना वडिलांच्या नावावर सुरक्षित असलेला मतदारसंघही त्यांना जिंकता आला नाही। त्यांनी फार बोलू नये असा घणाघातही रुपाली चाकणकरांनी रोहिणी खडसेंवर केला। यावर रोहिणी खडसेंनी चाकणकरांवर पलटवार करत, रुपाली चाकणकर या बाप बदलवणाऱ्यांपैकी आहेत, त्यांनी बाप बदलवले असून त्यांना जनधार नाही अशा लोकांच्या वक्तव्याला आपण महत्त्व देत नसल्याचं प्रत्युत्तर रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांना दिलं होतं। फेसबुकवरच्या कमेंट वाचा, तुमचं राजकीय अस्तित्व कळेल असं प्रत्युत्तरही चाकणकरांना रोहिणी खडसेंनी दिलं। हा वाद इथंच थांबला नाही, तर पुढे वडिलांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना किंमत देत नाही असं चाकणकर म्हणाल्या। त्यावर रुपाली चाकणकरांना खडसे नावाचा फोबिया झालाय असं उत्तर रोहिणी खडसेंनी दिलं। राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी बंड केल्यानंतर ते महायुतीमध्ये सहभागी झालेत। त्यांच्याबरोबर रुपाली चाकणकर देखील अजितदादांसोबत राहिल्या। यावरून देखील रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांवरती टीकास्त्र डागलं होतं। शरद पवारांनी एवढी मोठी पदं तुम्हाला दिली तरी तुम्ही त्यांना सोडून दुसऱ्यांकडे गेलात असा आरोप खडसेंनी केला। तर आम्ही पक्ष बदलून दुसरीकडे गेलो नाही, आमचं चिन्ह घड्याळ आहे असं उत्तर चाकणकरांनी दिलं। विधानसभा निवडणूक अगदी तोंडावरच असल्यानं हा वाद आणखी वाढल्याचं दिसून आलं। एकनाथ खडसेंनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली। दुसऱ्यांच्या घरात डोकावणं बरं नाही, पहिले आपलं पाहावं, आपणही पहिले शरद पवार यांच्याकडे होत्या, आता अजित पवार यांच्याकडे आहात असं म्हणत एकनाथ खडसेंनी चाकणकरांना सुनावलं। दरम्यान या वादात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उडी घेतली। पाटील यांनी म्हटलं की रुपाली चाकणकर म्हणाल्या ते काही चुकीचं नाही, मी खडसेंना शून्य किंमत देतो। 2014 पर्यंत मी विधानसभा लढेल असं माझ्या काही डोक्यातही नव्हतं। सुदैवानं एकनाथ खडसेंनी युती तोडली म्हणून मला त्यांच्यासोबत लढता आलं। युती तोडली नसती तर आज मी आमदार नसतो असं म्हणत त्यांनी एकनाथ खडसेंवर टीका केली। आता यामध्ये आमदार चंद्रकांत पाटलांनी का उडी घेतली, तर पाटील आणि खडसे हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत। मुक्ताईनगर विधानसभेत 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाआघाडी पुरस्कृत अपक्ष चंद्रकांत पाटील विरुद्ध त्यावेळी भाजपात असलेल्या रोहिणी खडसेंमध्ये सामना झाला होता। या निवडणुकीत गिरीश महाजनांच्या गटानं छुप्या पद्धतीनं अपक्ष चंद्रकांत पाटलांचं काम केल्याचाही आरोप झाला।
या अटीतटीच्या लढतीत चंद्रकांत पाटील यांनी अवघ्या 1957 मतांनी रोहिणी खडसेंचा पराभव केला। चंद्रकांत पाटलांना 91,092 मतं मिळाली तर रोहिणी खडसेंना 89,135 मतं मिळाली। त्यानंतर मुक्ताईनगरची समीकरणं प्रत्यक्ष निकालानंतर बदलण्यास सुरुवात झाली। राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने जिंकलेले चंद्रकांत पाटील सरकार बनल्यानंतर मविया सोबत गेले। शिंदेंच्या बंडानंतर त्यांनी काही काळ तटस्थ भूमिका घेतली। महायुतीचं सरकार आल्यानंतर शिंदेंना पाठिंबा दिला। यंदा मुक्ताईनगरमध्ये तेच शिंदे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे। तर इकडे भाजपकडून पराभूत झालेल्या रोहिणी खडसे नंतर राष्ट्रवादीत गेल्या आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटात राहणं त्यांनी पसंत केलं। लोकसभेवेळी एकनाथ खडसेंचा पुन्हा भाजप वापसीच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वी आपण शरद पवार गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। यंदा रोहिणी खडसेंना शरद पवारांकडून मुक्ताईनगरमधून उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे। 2019च्या विधानसभेमध्ये अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा आणि मुक्ताईनगर या 4 विधानसभा अशा होत्या जिथं काही हजारांच्या फरकानं जय पराजय झालाय। अमळनेरमध्ये सध्या अजित पवार गटातील अनिल पाटील फक्त 8,594 मतांनी विजयी झाले होते। चाळीसगावात भाजपचे मंगेश चव्हाण 4,287 मतांनी विजयी झाले होते। पाचोऱ्यात सध्या शिंदे गटात असलेले किशोर पाटील केवळ 2,084 मतांनी, तर मुक्ताईनगरमध्ये सध्या शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील 1,957 मतांनी विजयी झाले होते। त्यामुळे यंदा जळगावातल्या अनेक विधानसभा चुरशीच्या ठरणार आहेत। त्यात मुक्ताईनगरमध्ये देखील 2019 प्रमाणे अटीतटीचा सामना रंगू शकतो। या पार्श्वभूमीवर टीका टिप्पणी, वार प्रतिवार हे पाहायला मिळणारच आहेत। पण सध्या रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यात रंगलेला जो कलगीतुरा आपण पाहिला त्याविषयी तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।